आज कामावून आल्यानंतर ना असं काहीतरी दिसेल याची कल्पनाच केली नव्हती. तर काय आहे ते तुम्हाला पुढं समजेलच. आता चहा नाश्ता वगैरे करून घेतला. मुलं सकाळी लवकर शाळेत जाणार होते. त्याच्यामुळे त्यांना नाश्ता बनवून दिला होता. आता तो गरम आहे तोपर्यंत आपण पण खाऊन घ्यावं म्हणून सगळ्यांनी आम्ही नाश्ता करून घेतला. आता कामाला जायचं होतं त्याच्यामुळे जास्त घाई चालली होती. स्वयंपाक वगैरे बनवून ठेवला आणि घरातला झाडू मारून घेतला. तसंही बाकीचे कामं करण्यासाठी रिया असतेच, पण आज तिची सकाळची शाळा होती त्याच्यामुळे सगळं कामावरून जावं लागलं. याने देवासाठी फुलं आणली होती ती ठेवून घेतली. छान अशी चपाती भाजी इथे बनवून घेऊन ठेवली होती. आता म्हटलं चला 9 वाजलेत आपल्या कामाला निघावं. काम झालं म्हणजे वांगी वगैरे तोडून झाली. नंतर आम्ही चहा घेतला. आता चहा पिऊन झाला नंतर हे ज्या शेतकऱ्याची वांगी आहेत त्याच शेतकऱ्याने हा भेंडीचा प्लॉटसुद्धा तयार केला आहे. आता कोणताही शेतकरी असो पहिल्यांदा मार्केटमध्ये फळ तोडणे फळ असो किंवा मग भाजीपाला त्याची पूजा केल्याशिवाय तो मार्केटला घालतच नसतो. छान अशी आम्ही ते 5 बायकांनी पूजा केली. आता मी या गावची पाहुणी आहे म्हणून माझ्या हातूनच जो नारळ वाळवून घेतला. आता हा बघा भेंडीचा प्लॉट आहे आणि डाळिंबीच्या मध्ये जे अंतर असतं त्याच्यामध्ये हे लावलेले भेंडी आहे. घरी आल्यानंतर ना जेवण वगैरे मस्त असं छान करून घेतलं आणि हे बघा पिल्लू कशाचंही माहीत नाही म्हणजे चिमणीचं आहे की कोणत्या दुसऱ्या आणखीन ह्याचं. तर ते पाण्यामध्ये पडलं होतं आणि ते एवढं गारटलं होतं ना. बाकीचं सगळं डोकं चांगलं होतं त्याचं, पण पाठीमागचं अंग पूर्ण ओलं झालं होतं. त्याला उबदार कपड्यामध्ये ठेवलं. असं अचानक काहीतरी घडतं. या पिल्लाला स्वच्छ कपड्यामध्ये असं गुंडाळून ठेवलं होतं जेणेकरून त्याला ऊब मिळावी. आणि थोड्या वेळातच बघा त्याला ऊब चांगली मिळाली होती. त्याच्यामुळे कसं टोकोमोको बघते सगळ्यांकडे. त्याला थोडंसं तरी गरम वातावरण वाटत होतं. कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता ते व्यवस्थित झालं होतं म्हणून त्याला झाडावरती सोडायला गेले होते. त्याची फडफड बघा किती चालू आहे. जसं काही त्याला कोणी मारणारच होतं, पण बघा त्याला सुरक्षित झाडावरती पोहोचवलं.